न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। सोलापुरातील घोंगडे वस्ती भवानीपेठ परिसरात रविवार रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दोन गटात भांडण झाले आणि त्या भांडणातून दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली होती। या घटनेनंतर काही काळ या परिसरात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले। या घटनेत दोन्ही गटातील काही युवक जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। दरम्यान दगडफेक झाल्याचे कळताच जोडभावीपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती। नेमकी ही घटना काय आहे, रविवारी रात्री काय घडलं होतं, रविवारच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी घोंगडे वस्ती भवानीपेठ परिसरात काय चाललंय याचा हा एक छोटासा आढावा आजच्या या विशेष बातमीतून जाणून घेऊया। दरम्यान रविवार रात्री दगडफेक झाल्यानंतर माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना देखील दिली होती। रविवारी रात्री या घटनेनंतर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सुरेश पाटील यांच्या बंगल्यात जमल्याचे पाहायला मिळाले। सुरेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना घोंगडे वस्ती परिसरात दोन गटात झालेल्या वादाला जातीय रंग लावू नये, गाडी काढण्याच्या कारणावरून व हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून दोन गटात भांडण झाले आणि त्याचे पडसाद दगडफेकीत उमटल्याचे सुरेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। जखमी सिव्हिलमध्ये घोंगडे वस्ती भवानीपेठ परिसरात झालेल्या भांडणात व दगडफेकीनंतर जखमींना सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले होते। दोन्ही गटातील काही युवक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी सिव्हिलमध्ये देखील रात्री काही वेळ युवकांची मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले। जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे। जोडभावीपेठ पोलीस स्टेशन समोर देखील गर्दी। घोंगडे वस्तीत भांडण व दगडफेक झाल्यानंतर दोन्ही गटाचे तरुण जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात आले होते। रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन समोर तरुणांची गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान जोडभावीपेठ पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि घोंगडे वस्ती परिसरात रात्री फेरफटका मारून सर्वांना शांत देखील केले। रविवारच्या घटनेनंतर सोमवारी घोंगडे वस्तीत काय परिस्थिती होती, रविवारी रात्री भांडण व झालेल्या दगडफेकीनंतर तणावाची परिस्थिती होती। पोलिसांनी तात्काळ ती परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र आज सोमवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी या भागामध्ये चोख बंदोबस्त ठेवल्याचे पाहायला मिळाले। घोंगडे वस्ती भवानीपेठमधील दुकाने देखील उघडी होती, बाजारपेठा देखील सुरू होत्या। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या 2 गाड्या व जवान तैनात करण्यात आल्याचे लोकप्रधानच्या पाहणीत समोर आले आहे। जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत असल्याचे पाहायला मिळाले। घोंगडे वस्ती भवानीपेठ परिसर सध्या शांत असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये। कोणतीही घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान घोंगडे वस्तीतील हा वाद नेमका कशामुळे झाला, दगडफेकीत कोण कोण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत। जहूर सय्यद सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर।